नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही चाललोय आता अलिबाग येथे, कारण की मुलांच्या सुट्ट्या पण संपत आलेल्या आहेत आणि भाचा पण आलाय, तो जाईल आता 2 दिवसात मुंबईला। तर चाललोय आम्ही अलिबाग, मस्तच एन्जॉय करू बीच वरती। कुकिंग पण तिकडेच करणार आम्ही। कुकिंग साठी पण आम्ही सामान घेतलाय, गॅस वगैरे घेतलाय आणि अजून काय मच्छी घ्यायची ना, तिकडे जाऊन बघूया मच्छी कोणते भेटते ते जाऊन घेऊ आणि मस्तच कुकिंग करू आणि समुद्रामध्ये एन्जॉय करू मस्तच। चला, इकडे सीएनजी भरण्यासाठी थांबलोय आम्ही। सीएनजी फुल करून घेतो आणि कंटिन्यू अलिबाग। आता आम्ही इकडे आमचे चिल्लर पिल्लर बसले तिघे इकडे मागे। ऍक्च्युली दादा आला नाही कारण की त्याला सुट्टी नाही, काल होता इलेक्शन त्याच्यामुळे। काल होता ना तो, काल पण नव्हता, काल पण तो हाफ डे नाही आलता, आज सुट्टी नाही त्याला, आम्हीच चाललोय। चला मस्त एन्जॉय करूया। आणि माझं पण आता फिरणं जरा कमी होणार आहे कारण की आमचा सीझन चालू झाला आहे वेडिंगचा। जेवढे सीझन होता तेवढा मजबूत फिरून घेतला इकडे तिकडे, आता एन्जॉय कमी, आता काम जास्त। चला एकदम हे नको, कन्फर्म नको राहू रे बाबा। एवढा पण तुम्ही लय ह्यात राहतो रे। माझ्याकडून अजून हॅरी माझ्याकडनं बघा, याला कोथमीर आणायला पाठवले, 10 रुपयाची कोथिंबीर। अरे बघ मस्त दिली, भरपूर दिले तिने। मावशीने 10 रुपयाची कोथिंबीर मस्तच दिलेली आहे, धन्यवाद। इकडून घे ना। वडापाव खायला घुसलेत नाही, बसलेत, घसरलेत काय बसलेत चालले काय वडापाव खायला घसरलेत बोलायचं। चला मित्रांनो, आम्ही आता अलिबाग येथे पोहोचलोय। आता मच्छी आहे, मच्छी बघतोय काय कसं काय किती रुपये तर बघूया। हे बघा, इकडे मच्छी घेतोय आम्ही, मस्त सुरमई घेतले, 550ला 2 घेतलेत। आता बघूया किती काय खातेत कोण कोण। ही अशी सुरमई आहे। सो इकडे सुरमई घेतली आम्ही, बघा। मच्छी खाशील तू? हा दे तू, मच्छी खाशील? हा, तू काय खाशील? हा, फिश। चला, झाली मस्तच मच्छी घेतली आहे। आता गेल्यावरती पहिला टेंट लावून नंतर कुकिंग करू, नंतर मग पाण्यामध्ये घेऊन झालेली आहे आमची। आता किती वेळ लागतोय? 10-15 मिनिटं जातील लोकेशनला पोहोचायला। 10 मिनिटं बस। हे इथे हातात घ्या मच्छीचं। सुरमई खायला आले अलिबागला। चला, ते चिकन मटन घेण्यापेक्षा काहीतरी मच्छी घे। आता मागे आम्ही गेलतो कुठे, तिकडे भाजी केलती ना आपण, मस्तच। मित्रांनो, आम्हाला सुरमई भेटली, आम्ही पॉइंट काढले की ते मच्छी सेम मच्छी किती 400 रुपये बोलली ना, फिक्स बोलवती। आता तेवढ्याच साईजच्या 2 भेटल्यात आम्हाला 550 मध्ये, बरं झालंय, मस्तच कामच झालं। आता बघूया कोण कोण किती खातोय आणि कोण टाकून देतोय समजेल। फ्राय पण करू आणि रस्सा पण बनवायला लागेल। आम्ही तांदूळ पण आणलेत, भात बनवणार। हे भाकरी किती आणलेत? 8 आहेत ना, पूर्वेश 3 खाणार आहे भाकरी। पुढे गेलो हा, मग चला, मोबाईलच्या नादात पुढे मागे गेला रस्ता। फायनली आम्ही बीचच्या जवळ आलेलो आहे। आता मस्त जागा शोधायला लागेल कुठे टेंट लावायचा आहे, मस्त सावलीमध्ये
गर्दी नसेल आज, कारण की कालच इलेक्शन झालेत. नसेल तर बरीच आहे. चला आपण आता इकडे टाक. चप्पल काढ, चप्पल चपला नीट लावा. तिकडे तिकडे त्या बाजूला लावा. ये तेव्हा किती खुश झाले. आता आपण इकडे मच्छी आणले ती बनवून घेऊया. मस्तच काजू कतरी बनवले मावशीने, कटिंग. आता एवढं काय माहित नाही की किती दिवसाची मच्छी. मावशी होतं आज म्हणजे आज तर नाही आणली ती, असेल 2 दिवसापूर्वीची असेल. कोणती मच्छी जास्त फ्रेश नसते, बर्फातली असतेच. इकडे सेटअप चाललंय आमचं मस्त. आता एवढी संपेल का. गॅस आहे, इकडे मसाले आहेत, इकडे कोथिंबीर, मच्छी, पत्रावळी आणि इकडे पाण्याचा झार आहे. चला आता बघूया कोणत्या पद्धतीने जेवण बनवतायत. ॲक्च्युली काय फ्राय करायला हे आणलं नाही, याच्यामध्ये करणार ना फ्राय. ते काय बोलते त्याला, लंगडी. लंगडी, छोटी लंगडी. ती काय आणली नाही फ्राय करण्याचं. आता या कढईमध्येच बनावं लागेल. बाकी सर्व आणलंय सामान. इकडे वाटण्या चालल्यात आमच्या. 4, 5, 6, 7 जणांसाठी वाटण्या चालल्यात. मजा वाटली आमच्या आधी. दिदू भू कुठे गेली दिदू. ए भू भू. आपण 7 जण. तुकडे किती आहेत. 24. आम्ही तो किती करशील पाहिजे तेवढे. मीठ टाकलंय ना त्यात.
इकडे मस्त फिश झाले आपले फ्राय करून. वास पण मस्त येते. मच्छी बघ किती मस्त झाले. सुरमई सुरमई गरम आहे जाम. तुम्ही आधी खायला. मच्छी खाल्लीस का? हा कशी वाटली? हा नक्की खाल्ली ना? ए तू खाल्ली का मच्छी? ए पिलकुट आवाज जायत नाही. मच्छी खाल्ली का? मग कशी वाटली? तिखट गोड आंबट मस्त. अजून बरंच बनवायचं आहे. ओला रस्सा पण बनवायचा आहे ग्रेव्ही टाईप. भात पण बनवू थोडा कारण की 8 भाकरी काय पुरतील पण 8 भाकरी 8 चपात्या 8 भाकरी 8 चपात्या आणि 24 मधनं टेस्टिंग झालेलं आहे. 24 काजू कतरी. Itu ya ya ibu मस्त मजा वाटली. इकडे आता शेवटचे राहिले 3 पीस. नंतर मग कालवण रस्सा ग्रेव्ही. ची होती किती आणि झाली केवढी असं वाटतंय संपणार नाही. 550. मला ही मुलं काय ऐकत नाही. इकडे तिकडे धावतेच नसती. हे बघा इकडे गेले. त्यांना किती सांगितलं तरी ऐकणार नाही. शेवटी बालपण ते बालपणच. आपण पण लहानपणी ऐकत नव्हतो. अशीच मस्ती करत होतो. असू दे अलिबागचा किल्ला. आता पाणी वरती येतोय. आपण तोच तेल यूज करूया. आला लसूण पेस्ट.
हल्दी हल्दी मसाला हे काय वाटण अर्धी वरतून टाक अरे मनू आजा नाचा नाचा अरे गप चालेल ना नागिन तुझ्या अंगात आलंय तिथू मागं पुढे होते हे जे अंगात आलंय कुठल्यांचं देवाल कुठल्यांचं देवाल नागिन डुलतोय हा मटणासारखा वासाला झाली का किती वेळ लागेल थोडं एक 5 झाली ग्रेव्ही तर झाली मच्छी अजून शिजायची मच्छी थोडी जेवण वगैरे झालंय आता आमचं आता इकडे पाहुण्यासाठी आतमध्ये नेतोय यांना आम्ही तिला इकडे सगळं एन्जॉय करते पाणी भरती तर येते थोडी थोडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करू आंघोळ ठेव त्या दगडीच्या मागं ठेव सावली दगडीच्या मागं आता जा रड किती रड तिब गेली धावत
तर चला सगळेजण आतमध्ये एन्जॉय करते. मी काय भिजणार नाही कारण की चावी वगैरे माझ्याजवळ आहे. चावी काय कुठे ठेवू शकत नाही. तर मी माझे एकट्याचेच फोटो काढून घेतो, एकटा आहे तर. लाट आली लाट आली लाट आली लाट आली. आली 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 आली. इकडे बघा यांचा काय झालं टाइमपास. हिला थंडी वाजली. हे माती जाईल ते. हे नको ब्रेश. चल चला आता आमची जेवायची सुट्टी झाली. जेवण झालं काही डबल. मग थोडा पाण्यामध्ये 3:30 वाजलेत कारण की त्याच्यामध्ये जेवून घेतो पहिला. मस्तच मजा आली.
कशी आहे बघ भारी आहे वांग्याचा भाजी तुम्हाला एक बाजू द्या, भाकर. मच्छी नाही नको मला चिकन पण नको या बाय मी एवढा मटण या बाग दे दे इकडे. मग तुम्ही दे काय बघ मित्रांनो या जेवायला. ये गप म्हणून जाऊ दे. मस्तच मित्रांनो जेवण वगैरे झाला. दोन भाकरी एक चपाती खाल्ली आणि 4 बोटे खाल्ल्या सुरमईच्या. जातो आता थंडा घेतो, थंडा पितो आणि परत मग समुद्रात आंघोलीला थोडा 1 तास थांबतो. नंतर मग जातो फ्रेश होऊन घरी. पोरीला भांडी घासायला बोलवले. भांडी घासायला बोलवले. घास लवकर जा, बस झाला. हे पुढं चालले. पाणी वंड आहे का नाही काय नाही. कुठे चालली पुढं? हा काय? हा बुडशील तू त्यात. पला 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 पला. आली हा ती बा आली. लाट आली बघ. चला रील्स वगैरे काढलेत बायकोने आणि मी. आता जाऊया त्यांच्या इथे. ते स्विमिंग करते त्यांच्या जवळ जाऊया. त्यांचे व्हिडिओ घेतो थोडे. मी तर भिजलो नाही. पाणी एकदम चिकट वाटतंय खार. त्याच्यामुळे मी आंघोळ नाही केली. आणि काही चावी पण भिजल. चावी कुठे ठेवणार त्याच्यामुळे नाही आंघोळ केली. बाकी हे बघा हे जाऊ दे तुला. जाऊ. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. गीती नाम्हा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती दिवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. आली आली.
अचानक भयानक लाट आलेली आहे. हे माती कशाला उडवत आहे? सो 5:30 वाजलेत आणि गर्दी बघा, गर्दी आता वाढत चालली. आणि ही इकडे फॅमिली आपली एन्जॉय करते. ॲक्च्युली दिदू आमची गाडीत झोपली म्हणून तर मी गेलो नाही पाण्यामध्ये. सगळेजण बाहेर आले, मुलगा पण बाहेर आला. त्याचा अजून मन भरला नाही, परत पाण्यात गेलाय. 6:45 झालेत. आता बाकीचे कपडे चेंज करायचे, तोपर्यंत थोडं त्याला पोवायला घेऊन गेलाय आतमध्ये. हे बघा, पंधरा मिनिटं करेल अंघोळ आणि येईल. तोपर्यंत सनसेट बघा, सनसेट होईल तोपर्यंत मस्तच. आणि हा इकडे क्लाउड, अरे क्लाउड मस्तच वाटतंय. पुढचे क्लाउड आहे, इथे नाही. चला तर मित्रांनो, आमची मस्त एन्जॉय झालेला आहे. ॲक्च्युली 11:30 निघलो ना आपण. 11:30 पोचलो. किती 12:30 पावणे 12:30 काय ते 12:45ला पोचलो आम्ही. मस्तच काय घेतलेलं आपण, सुरमई 550ला 2 सुरमई घेतलेल्या. मस्तच जेवण वगैरे केलं, एन्जॉय पण मस्तच केला. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आमची फॅमिलीची छोटीशी व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.